नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. बोध तालुका दारवा येथील चिमुरडी शिवानी पंकज जाधव हिचा जुना वादातून खून, घर शेजारीच निघाला मारेकरी. दिनांक 20 मार्च 2025 रोजी निलेश नत्तूसिंग जाधव यांच्या तक्रारीवरून शिवानी पंकज जाधव वय वर्ष 6 वर्ष 8 महिने हिचे अपहरणासंदर्भाने पोलीस स्टेशन दारवा येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी तपास संबंधाने उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांना सूचना निर्गमित केल्या होत्या. 21 मार्च 2026 रोजी अपहृत मुलीचा काही ठावठिकाणा मिळून येत नसल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ग्रामबोध येथे स्वतः हजर राहून सर्व संशयित ग्रामस्थांच्या घराची झडती घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने स्वतः पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व RCP पथकातील अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी अंमलदार, पोलीस स्टेशन दारवा येथील अधिकारी अंमलदार यांचे 8 पथक तयार करून सर्व संशयित ग्रामस्थांच्या घराची झडती मोहीम राबवण्यात येत होती. घटनास्थळापासून वेगवेगळे सेक्टर तयार करून सेक्टरनिहाय शोध मोहीम सुरू झाली. घटनास्थळ परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घराची व संशयित सर्व घराची पोलीस अधीक्षक हे स्वतः RCP पथकातील अंमलदार आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासमेत झडती घेत असताना शोध मोहिमेअंतर्गत नमूद फिर्यादीचे घरशेजारी कैलास जाधव यांच्या घरात पलंगाखाली मृतक शिवानी हिचे अपहरण करून जीवाने ठार मारून तिचा देह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लपून ठेवल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी फिर्यादीचे घरशेजारी राहणारे आरोपी कैलास विलास जाधव वय 30 वर्ष, माला विलास जाधव वय 26 वर्ष, सोनी विलास जाधव वय 32 वर्ष, रंजना सोनू जाधव वय 30 वर्ष व एक विधी संघर्षग्रस्त बालक, सर्व राहणार बोध, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ यांना पुढील तपासकामी ताब्यात घेतले असून सदर भारतीय न्याय प्रमाणे कलम वाढ करून पुढील तपास ठाणेदार दारवा हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर भोरे, सतीश चौरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पवन राठोड, धीरज बांडे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, ठाणेदार दारवा शिवप्रकाश मुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, पंकज दाभाडे, योगेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक कोरपे, देशमुख, जांभेकर व दारवा पोलीस स्टेशन अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार व RCP QRT SF पथकातील 120 अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.